हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेला भ्याड दहशतवादी हल्ला माणुसकीला काळिमा फासणारा असून प्रत्येकाच्या मनाला तीव्र वेदना देणारा आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून बाहेर येण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. भारताचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी समोर येताच संपूर्ण देश हादरला आहे. पहलगाम फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून बेछूट गोळीबार होऊन 28 पर्यटक रक्ताच्या थारोळ्यात पडले आहे. ही बातमी ऐकून मन सुन्न होऊन मन हेलवणारी गोष्ट आहे. ही बातमी ऐकून मलाही आम्ही जम्मू काश्मीर फिरायला गेलो असताना अशीच एक घटना अनुभवली होती. आम्ही एका वेळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवायला काश्मीर हे ठिकाण निवडलं. तसं काश्मीर हे खूप थंडगार वातावरणाचे राज्य आहे. त्यामुळे तेथील वातावरण उन्हाळ्यासाठी आरामदायक व समाधानकारक शीतलता देणारे असते. आम्ही पण याच कारणाने शरीराची व संसाराची धगधग दूर करण्यासाठी तिकडे निघालो होतो. आमच्या गावापासून 3 दिवसाच्या रेल्वेचा प्रवास करत आम्ही काश्मीर जम्मूला पोहोचलो. येथे एका विश्रामशाळेत थांबलो व दुसऱ्या दिवशी आम्हाला पुढील काश्मीरच्या प्रवासासाठी निघायचं होतं. म्हणून आम्ही जम्मूलाच एक रात्र आराम करून पुढे रेल्वे नसल्याने गाडी करून काश्मीर फिरण्यासाठी जावे लागले. मग आम्ही 8 जणात एक गाडी करून अशा 3 गाड्या केल्या. तसे आम्ही 24 जण होतो. पुढील प्रवासाला सकाळी उठून सर्व आटपून सर्व सामान सोबत घेऊन काश्मीरला जाण्यासाठी निघालो. जम्मूचे वातावरण तसे थोडे गरमच असते, पण जम्मू सोडल्यानंतर 40 किलोमीटर पुढे गेल्यावर काश्मीरला जाताना 200 किलोमीटर पूर्ण घाटच लागतो. तिकडचे वातावरण मात्र थंडगार, हिरवळ, उंच उंच झाडेच झाडे, आभाळाला टेकणारे व त्याच हिरवळीत जाणारे उंच उंच डोंगर पाहायला मिळतात. आम्ही सर्व ती मजा घेत होतो. खूप आनंदात मजेत प्रवास करत होतो. चांगल्या ठिकाणचे फोटोही काढत होतो. कायम आठवणीत राहावे यासाठी बरीच फोटो काढली. तिकडे काश्मीरी भाषा बोलणारे लोक आहेत, तसा जास्त तिकडे मुस्लिम समाजच जास्त वास्तव्यास आहे. तिकडे शेती कमी, म्हणून हे लोक डोंगराच्या कडेला थोडीफार शेती करून जगतात व शेळ्या, मेंढ्या, गुरे तसंच घोड्याची खच्चर ही एक जात पालन करून जनावरांचे पालन करून आपला उदरनिर्वाह चालवतात. काही लोक हॉटेल व लॉजिंगचा व्यवसाय करतात. मुख्य व्यवसाय म्हणून जास्तीत जास्त सफरचंद उत्पादन काढतात. तसेच डाळिंब, मका असे अनेक झाडे फळ उत्पादन काढून आपल्या साऱ्या गरजा भागवतात. आम्ही प्रवास करत असताना जेवणासाठी एका छोट्याशा सुंदर, सुशोभित व तसेच सजवलेल्या हॉटेल दिसल्यामुळे तिथेच थांबलो. सगळ्यांनी आपापल्या पसंतीप्रमाणे जेवणाची ऑर्डर केली. मी पण एका टेबलावर 4-5 मुलं घेऊन आमच्या जेवणाची ऑर्डर दिली. हॉटेल रोडवरच असल्यामुळे आजूबाजूला सगळे डोंगर, कडेकोपऱ्यात हिरवळच हिरवळ, सुंदर झाडी, अगदी रम्य वातावरण होते. म्हणून मनाला खूप आनंददायी होत होता. आम्ही तिथं जेवणासाठी बसलो. सर्वांनाच खूप भुका लागल्या होत्या. जेवण आल्यानंतर जेवायला सुरुवात केली. तितक्यात शेळ्या घेऊन एक 6 ते 7 वर्षाचा मुलगा तिथून कपडे, शर्ट पूर्ण हात व पाय झाकू शकतील अशा पद्धतीचे कपडे घालून शेळ्या हाकीत चालला होता. मी घास घेताना त्याची व माझी अचानक एक नजर झाली. गोड मुलगा होता, पण खूप गरीब असल्याकारणाने त्याच्या अंगावरचे कपडे व शेळ्या सांभाळीत असल्यामुळे खूप वेगळ्या पद्धतीचे झालेले होते. मी त्याच्याकडे पाहत होतो. तो एकटक नजरेने माझ्याकडे पाहत थोडा हसत उभा राहिला. मी घास थांबवून थोडा वेळ त्याच्याकडे पाहिला आणि मला वाटलं त्याला भूक लागली आहे की काय. या भावनेने त्याला खुणावलं, तुला जेवायचंय का म्हणून. त्यालाही बहुतेक खूप भूक लागलेली होती, म्हणून तो मान हलवीत जवळ आला. आल्यानंतर मी त्याला
जवळ घेतले व एक प्लेट मागवून त्याला जेवण्यास सांगितले. त्याला माझी मराठी भाषा कळत नव्हती, म्हणून मी थोडी हिंदी बोलून त्याला जेवणात कर असे सांगत खुणवत होतो. तोही जेवण करू लागला. त्याच्यासोबत एक माणूस होता. तो त्याला व मला पाहून हसू लागला. मी म्हणलं, जेवायचं का? फक्त तो नाही म्हणाला. तो मोठा माणूस होता. मुलगा जेवत होता आणि त्याला पाहून मी खुश होत होतो. तो इतका पटपट जेवत होता की त्याला जणू खूप दिवसांनी अन्न कधी खायलाच मिळालं नसल्यागत खात होता. खाता खाता त्याला जरासा त्या ठसकाही लागला. मला थोडेसे हसू आले व मी म्हणालो, दम से खाओ. मग तोच जरा दमानेही जेवू लागला. जेवण झाल्यानंतर त्याने हात धुतला व शर्टलाच पुसला. मी व माझे सगळे मित्र त्याला पाहून आनंदित झालो व हसू लागलो. मी जेवण झाल्यानंतर त्याला विचारले, कहाँ के हो आप? तो काहीच बोलला नव्हता. बहुतेक त्याला हिंदी जास्त कळत नव्हती व मला काश्मीरी भाषा बोलता येत नव्हती. त्या मोठ्या इसमाला त्याच्यासोबत असलेल्या मी जवळ बोलून विचारलं, कहाँ के हो? तेव्हा तो एका गावाचं नाव घेत म्हणाला, बाबूजी पास एक गाव है, वहाँ रहते हैं. त्या मुलाला व आम्हाला मुलाचा जरासा लळाच लागला होता. मी त्या माणसाकडून याची चौकशी केली तर एक बाब अशी निदर्शनास आली की त्या मुलाला मागे पुढे कोणीच नातेवाईक, आईवडील सुद्धा नव्हते. तो अनाथ होता. गावचा हा माणूस त्याला शेळ्या सांभाळण्यासाठी रोज न्यायचा व साधारण जेवण, कपडे याची पूर्तता करायचा. हे ऐकून मला धक्काच बसला. ज्यावेळेस मी आईवडिलांची व नातेवाईकांची चौकशी केली तेव्हा त्यांनी सगळी हकीकत सांगितली. काय झाले होते ते सगळं ऐकल्यावर मन सुन्न झालं. त्यांनी सांगितले की आतंकवाद्याच्या हल्ल्यामुळे, ते बंदुकीच्या गोळीबाराच्या हल्ल्यामध्ये याचे आई वडील, 2 बहिणी व 7 नातेवाईक वेगवेगळ्या ठिकाणी मृत्यू पावले. अक्षरशः मला व माझ्या मित्रांना ते ऐकून जोराचा धक्काच बसला. आता सर्वांच्या मनात त्याच्याबद्दल आणखीन करुणाभाव निर्माण झाला होता. तसा शांत, शीतल व नशीब नैसर्गिक सुंदरतेने नटलेला तो काश्मीरचा भाग स्वर्ग मानला जातो. या स्वर्गात अशी अनेक दुःखही पाहायला मिळतात. हा सर्व आतंकवाद्यांनी केलेला खेळच होता. बहुतेक त्यांना तो खेळ वाटतो की काय असं वाटतं. त्या मुलाची ही अशी दशा त्या आतंकवाद्यांनीच केली होती. मनमर्जीपणाने खूप लोकांचा प्राण गेलेला होता, पण तो मुलगा अनाथ झालेला होता. मला सांगता येणार नाही ती घटना. त्याने त्या चिमुकल्याने कुणासही पाहण्यास न मिळो अशी पाहिली होती. तरी जीवन जगावंच लागतं व जगतही होताच तो. विचार करा त्याच्यावरती वेळ कशी असेल तर. आता आम्हाला सर्वांना त्या मुलाची दया व मनात हळहळ निर्माण होऊ लागली. मी त्याला जवळ बोलवलं. तोही आला. त्याला सर्वांनी, कोणी आईस्क्रीम, कोणी खाण्याचे पुडे, तर कोणी फॅन्सी कपडे घेऊन दिले. काहींनी तर 1-2 खेळणीही त्याला दिले. तो हावऱ्यागत सगळं एकदम सुख मिळाल्यागत घेऊ लागला. मला एकदम आपुलकीगत भावनेत भाव निर्माण होऊन माझ्या तोंडातून शब्द गेले, तुमको हमारे साथ आना है क्या? चलोगे क्या हमारे साथ? बहुतेक त्याला ही आमची आपुलकी लागल्यामुळे हृदयातील भाषा त्याच्या हृदयाला कळली असावी व तो मला यायचे आहे असे भाव डोळ्यात दाखवत आमच्या आणखीन जवळ आला. आता आम्हाला काही सुचत नव्हते काय करावे ते. त्याला सोडलं तर त्याची मन नाराज होईल व आम्हाला त्याला त्याचे पहिले दुःख, आणखीन दुःख त्याला देऊ वाटत नव्हते. बाकीची ही गोष्ट पाहून सगळेजण विचारात पडले होते. मग मी हळूच खाली बसून त्याला छातीला लावून त्याला म्हणालो, बेटा हमें बहुत दूर जाना है, हम बहुत दूर के हैं. तुझे इतनी दूर तेरे गांव से कैसे लेके जाएंगे? त्याला सर्व काही बोलणे कळत नव्हते, पण माझे बोलणे त्याला भास करून देत होते की आम्ही आता त्याला इथेच सोडून जाणार आहोत. त्याने आणखीनच घट्ट मिठी मला मारली आणि माझे डोळ्यातून अश्रू आले. बहुतेक ते अश्रू त्याच्या समोर घडलेल्या आतंकवादी हल्ल्याची वर्णन व जाणीव करून देत होते. अशी माझ्या हृदयाची भावना करून मनाला जाणीव करून दिली होती. अशी खूप लोक आहेत काश्मीरमध्ये की ज्यांची जवळची, कुटुंबातली कोणी ना कोणी आतंकवादी हल्ल्यात ठार झालेले आहेत. खूप भयान वाटत होतं. हृदय दाटून आलं होतं. मला त्याला सोडून जाऊ वाटत नव्हतं. तोही मला सोडत नव्हता. मग मी एक आयडिया केली. मुलांना जवळ बोलवून याला जर आपण गाडीतून थोड्या दूरवर फिरवून आणू, परत इथे आणून सोडून देऊ.
हेमंता वेळेस कंठ खूप दाटून आला व येऊ लागला. सगळे तयार झाले. मी त्या मोठ्या माणसाकडून परवानगी घेऊन त्याला चक्कर मारून आणतो म्हणून नेलं व थोड्या वेळाने येथे सोडून तुमच्यापाशी जातो. तोही समजदार होता, समजून घेतले. ठीक आहे म्हणत शेळ्याजवळ थांबला. मग मी त्याला गाडीत बसवले. त्याला दिलेल्या वस्तू एका पिशवीत सर्व टाकून लांब थोडं 4-5 किलोमीटर नेलं. तो पूर्ण घाट होता. त्याने काही वेळाने एका वळणावर गाडी थांबवण्याची खूण केली. मला कळालेच नाही तो काय करत होता. तो गाडीतून उतरून त्याने दूर जाऊन थैलीत 10-12 मक्याचे कणीस व डाळिंब व बारीक बारीक सफरचंद, ते काश्मीरला काही प्रमाणात रोडच्या कडेने माळावरचा उगवतात, त्याने ते तोडून आणले व आम्हाला दिली. सगळी मुलं खूप खुश झाले. आता तो आम्हाला छान अशा भावनेने ती फळं आहेत असेच खुणवत होता व लगेच आता त्यांनी आम्हाला परत नेण्याचे खुणवले. बहुतेक त्याला कळाले होते की आम्ही त्याला कुठे नेणार व कसे सांभाळणार. आम्ही करून अधिक निश्चलतेचा श्वास घेऊन शांत पाहत होतो. थोड्याच वेळात आम्ही त्याला परत नेऊन सोडले. तोही गाडीखाली उतरून आम्हाला हाताने टाटा करत नाचत होता. मला कळली होती त्याच्या भावनेची हाल झालेले असूनही तो किती आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होता. तसेच मी त्याला थोडेसे पैसे हातात देऊन त्याला भरल्या हृदयाने टाटा बाय बाय करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. अशा प्रकारे काश्मीर पूर्ण फिरून मी घरी परत आलो.